सकाळची नरम थंडी. परशुराम घाटाच्या वर सूर्य हळूच डोकावत होता. धुके अजूनही झाडांच्या पांध्यांना चिकटून बसलं होतं. आदित्य आणि तन्वी दोघं मिळून फिरायला निघाले होते. कुठली भूतांची कथा नाही, कुठलं रोमॅन्टिक ड्रामा नाही, फक्त शांतता आणि निसर्गाची जादू. परशुराम घाटाच्या सुरुवातीला एक ठिकाण आहे जिथून खाली दिसणारे घरांचे छोटे ठिपके आणि अंतरावर पसरणारी हिरवाई मन अगदी थांबवून टाकते. तन्वी म्हणाली, इथे आल्यावर असं वाटतं आयुष्यातली सगळी घाई कुठेतरी मागेच राहिली. मग दोघं कुंबार्ली घाटाच्या दिशेने निघाले. रस्त्यावर वळणं, झाडांची दाट सावली आणि मधूनच कानावर येणारे पक्ष्यांचे आवाज, जणू एखादं नैसर्गिक संगीत सतत वाजत होतं. एका मोडावर ते थांबले. तिथून दोन्ही बाजूंनी पसरलेला घाट इतका सुंदर दिसत होता की तन्वी शांतच झाली. आदित्य म्हणाला, हेच खरं रिलॅक्स होणं. ना मोबाईल, ना आवाज, फक्त आपण आणि निसर्ग. ते दोघं तिथे बराच वेळ बसून राहिले.